नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एम स्टेनोग्राफर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन या विषयाचे जवळपास 105 डिक्टेशन रोज एक अपलोड करणार आहोत. आपली डिक्टेशनची ही PDF आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे. तुम्हाला ती पाहिजे असेल तर ती तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरून डाउनलोड करून घ्या. त्या PDFचे डिक्टेशन रोज एक याप्रमाणे आपण हळूहळू अपलोड करणार आहोत. आज आपण पहिले डिक्टेशन घेऊया. रेडी, स्टार्ट. 120 शब्द प्रति मिनिट. उतारा क्रमांक 1. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्राम विकास विभागामार्फत येत्या जागतिक महिला दिनापासून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री यांनी दिली. या अभियान काळात शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचून त्याचा त्यांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला बचत गटांना प्रदर्शने, कॉफी शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे आणि घर दोघांचे या संकल्पनेंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे, महिलांचे हिमोग्लोबिन व BMI तपासणी करून त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करणे, महिलांमधील तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकिरी मुक्ती आदीबाबत जनजागृती करणे, महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढवणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आदी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. परिच्छेद. गाव पातळीवर राबवण्यात येणाऱ्या विकासाच्या विविध योजनांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवण्यात येईल. शासनाच्या संबंधित सर्व विभागांचा यात सहभाग घेतला जाईल. अभियानात विविध उपक्रम राबवण्यात येतील. बचत गट, ग्रामसंघ आणि ग्राम प्रभाग संघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करण्यात येतील. महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढवण्यासाठी निधी आणि कर्ज उपलब्धतेसाठी मदत करण्यात येईल. महिला बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक ब्रँडिंग व पॅकेजिंगवर काम करण्यात येईल. यासाठी प्रशिक्षणे व अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाईल. शासनाचे विविध विभाग, कार्यालय, संस्था, पंचायत राज संस्था यांना आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी ही बचत गटांकडून होण्यासाठी सामंजस्य करार आदी प्रयत्न करण्यात येतील. शासकीय कार्यालये आणि आवारामधील उपाहारगृहे बचत गटांना चालवण्यासाठी देणे, बचत गटांना उद्योग, आधार व अन्न परवाना मिळवून देणे आदीसाठी प्रयत्न करण्यात येतील. बचत गटांना उपजीविकेचे स्रोत उपलब्ध करण्यासाठी घरकुल मार्ट सुरू करणे, महिलांचे गवंडी प्रशिक्षण आयोजित करणे, विविध स्वास्थ्य आणि विमा योजनांमध्ये महिलांची नोंदणी करणे यासाठी कार्यक्रम घेतले जातील. परिच्छेद. महिलांना कौटुंबिक हिंसाचार व कायद्यांबाबत मार्गदर्शन करणे व कायद्याविषयक मोफत सहाय्य व सल्ला देण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतील. महिला लाभार्थ्यांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांमध्ये गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. तर घरकुल मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात येईल. परिच्छेद. महाराष्ट्रातील आणि भारतातील महिलांच्या चळवळींच्या संदर्भात काही आत्मचिंतन आणि त्याचे शाश्वत विकासाशी काय नाते आहे याचा ऊहापोह केला तर हे स्पष्ट होते की
कायमच महिलांच्या न्यायाचा लढा हा सामाजिक न्यायाशी जोडला गेला आहे. स्टॉप. डिक्टेशन आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या PDF ची लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. त्या ठिकाणी आपण टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये या PDF ची लिंक आहे. धन्यवाद.